TV9 मराठी या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात, पण सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणामध्ये 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे। केज न्यायालयाकडून वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। हत्या आणि खंडणीचं कनेक्शन आहे, सीआयडी अधिकाऱ्यांनी हा दावा केला आहे। सीआयडीच्या सर्वात मोठ्या दाव्यानं वाल्मिक कराडचा पाय खोलात आता गेलेला आहे। महेंद्र मुधोळकर माझे सहकारी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। महेंद्र, सुमित, खंडणी प्रकरणात खरं पाहिलं गेलं तर वाल्मिक कराड यांच्यासह 3 जणांवरती केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता आणि काल वाल्मिक कराड यांनी पुण्यामध्ये सीआयडी कार्यालयात सरेंडर केलं आणि त्यानंतर केजच्या न्यायालयात त्यांना हजर करण्यात आलं होतं। न्यायालयाने त्यांना 14 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। मात्र सीआयडीकडनं वाल्मिक कराड यांचा संबंध हत्याशी येऊ शकतो अशा पद्धतीची जे मागणी आहे ती केल्यानंतर कुठेतरी न्यायालयानं आतापर्यंत त्यांना 14 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। मी सध्या बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि याच बीड शहर पोलीस ठाण्याच्या आतमध्ये सीआयडीचं लॉकअप आहे आणि या ठिकाणी वाल्मिक कराड यांना मध्यरात्री 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास या ठिकाणी त्यांना आणण्यात आलेलं आहे। आतमध्ये वाल्मिक कराड आहेत। सध्या वाल्मिक कराड हे झोपलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात त्यांची वैद्यकीय चाचणी होणार आहे। साधारणतः 10 वाजता वैद्यकीय चाचणीसाठी वाल्मिक कराड यांना बाहेर काढलं जाईल आणि त्यानंतर वैद्यकीय चाचणीनंतर पुन्हा एकदा सीआयडीचं पथक या ठिकाणी येईल। सीआयडीचे पोलीस अधीक्षक जे आहे सचिन पाटील यांच्याकडनं ती चौकशी आहे। वाल्मिक कराड यांचा खरोखरच हत्येशी संबंध आहे का? वाल्मिक कराड जे जवळपास 18 दिवस जे फरार होते ते कोणाच्या संपर्कात होते, नेमकं काय कारण होतं, या सगळ्या गोष्टीचा जो तपास आहे तो आता सीआयडी आपल्याला करताना पाहायला मिळते। सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे 14 दिवसाची पोलीस कोठडी आहे आणि या 14 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये सगळी माहिती जी आहे संकलित करण्याचं काम आता सीआयडी या ठिकाणी करणार आहे। सगळी माहिती संकलित करण्याचं काम सीआयडी कडून सुरू होत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।